गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज के जय, सद्गुरु केशवराव महाराज के जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। हरि ओम। हा योगक्षेमो आघवा, तयाचा मजसी पडिला पांडवा, जयांचे सर्व भावा आश्रयो मी। भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील 22व्या श्लोकावरचं आपण चिंतन करतोय। अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। आपण गेले 2 दिवस आणि आजचा 3रा दिवस असा हे संपूर्ण
हे चिंतन पाहतोय आपण त्याच्यावरच. आज जर पाहिलं तर देशमुख महाराज, केशवराव देशमुख महाराज यांचा मुख्य पुण्यतिथीचा दिवस आहे. (1942) साली त्यांच्या या पार्थिव देहावरती, या जागेवरती अग्निसंस्कार करण्यात आलेले होते. त्यावेळेला त्यांचे अनेक भक्तगण होते, शिष्य होते. सध्याच्या शब्दात बोलायचं झालं तर चाहतेही पुष्कळ होते. आणि सगळे सुप्रतिष्ठित पांढरपेशीय वर्गातले होते. त्यामध्ये अप्पासाहेब भागवत नावाचे एक गृहस्थ होते, वकील होते. रमणबाग शाळेच्या पूर्वेकडल्या गेटच्या समोरच त्यांचा वाडा होता, आहे म्हणजे अजून. ते त्यावेळेला पुण्याचे मेयर पण होते. त्यांनी त्यांच्या अधिकारात मामा बडदे होते. ही सगळी प्रभावी आणि मोठी मंडळी होती. मामा बडदे म्हणजे धनंजय बडद्यांचे आजोबा. या सगळ्यांनी मिळून या स्मशानभूमीमध्ये ही त्यांची समाधी बांधलेली आहे. अक्षय तृतीयेला त्याची वास्तुशांत झाली 43 साली. आणि तेव्हापासून तिथे उत्सव मात्र तेव्हापासून सुरू आहे. नागनाथ पारापाशी असलेल्या त्यांच्या त्या घरामध्ये त्यांनी ही प्रवचन सेवा ज्ञानेश्वरीची 36 वर्ष केलेली आहे. एकादशीला खंडोजी बाबा इथे पुढे एक समाधी मंदिर आहे लकडी पुलापाशी, त्यांच्या इथे कीर्तन सेवा व्हायची. आणि या वैशाख महिन्यामध्ये कुटीच्या भजनाच्या निमित्ताने त्यांचं कीर्तन या इथल्या मंदिरामध्येच होत असे. अनेक आठवणी मंडळी सांगत असत. योगायोगाने अनेक वर्षांचा इथे येण्याचं मिळाल्यामुळे या गोष्टी अनेक वर्षापासून ऐकून पाहिलेलेही आहे. म्हणजे एक वेळ अशी होती की हा पूल होईपर्यंत तिथे अग्निसंस्कार झालेले असायचे आणि ती प्रेत या बाजूला असायची, पण आपला उत्सव मात्र इथे होत होता. 4 पायऱ्या खाली होत संबंध आहे. त्याच्यावरती असं स्टेज केले, तसं स्टेज टाकलं जायचं
आणि वर आपला सगळा पहारा व्हायचा. त्यावेळेला देव नामाचे ग्रस्त होते. ओंकारेश्वराच्या पलीकडल्या समोरच्याच बाजूला आता मोठ्याल्या इमारती झाल्या. तो वाडा होता मोठा आणि ते सगळी लोक महाराजांचे भक्त असल्यामुळे उठणं बसणं प्रसाद हे सगळं तिकडे होत होत. कालांतराने बदल झाला आणि आता 5-3-2चा खेळ आहे. ठीक आहे, जशी त्याची इच्छा असेल तसं घडेल. आपण आपला प्रयत्न ठेवायचा. महाराजांचा अधिकारही तितकाच मोठा होता. त्यांचे 2 गुरु होते. एक म्हणजे विष्णुपंत जोग आणि 2 म्हणजे गुलाबराव महाराज गुरु होते. गुलाबराव महाराजांची एकदा त्यांची रेल्वे स्टेशनवर भेट झाली आणि ती भेट झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या हातामध्ये नारद भक्ती सूत्र दिलेलं आहे. आणि नारद भक्ती सूत्र दिल्यामुळे त्याच्यावरच आता चिंतन आपण करावं म्हणून त्यांनी त्या वेळेला नारद भक्ती सूत्रावरती बोलण्याला प्रारंभ केलेला होता आणि त्याच्यावर भाष्य पण लिहिलेलं आहे. त्यावेळेला सगळा समाज संप्रदाय त्यांच्या बरोबर उभा होता. त्यांनी सगळ्यांनाच आपल्यामध्ये घेतलं होतं. असे जे महाराज आहेत त्यांच्या कृपाचक्राने आपलं चाललेलं आहे. त्यांचं पुण्यस्मरण करणं ही आपली जबाबदारी आहे किंवा आपली सेवा आहे. जबाबदारी म्हणण्यापेक्षा कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण त्यांना त्यांचं पुण्यस्मरण करून आपण आपल्या प्रवचन सेवेकडे जाऊया. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आपण हे चिंतन बघताना याच्यात 3 भाग केले. अनन्यता, चिंतन आणि योगक्षेम. भगवंतानी हिते प्रतिज्ञा केली आहे एक प्रकारची की जे अनन्य आहेत, अनन्य असून चिंतन करतात, नुसतं चिंतन नाहीये किंवा नुसती अनन्यता नाहीये, त्यांचा योगक्षेम मी वाहतो. योगक्षेम वाहणं म्हणजे काय? पैसा मिळवणं हे प्रारब्ध. तुकाराम महाराजांनी सांगितलं, प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढे मान. प्रारब्धानीच ते येत असत. प्रारब्धानीच ते वाढतही असत. मग त्यामध्ये योग काय? मग योग ह्या शब्दामध्ये अर्थ काही वेगळा आहे. खरं म्हणजे युज धातू पासून
निर्माण होणारा शब्द म्हणजे योग आहे. मग योग कशासाठी म्हटलेलं आहे? खरं ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, उपासना आहे, भक्ती योग आहे, योगा योग आहे. आणि योगा योग नुसता, आणि आता तर काय योगा नावाने काय काय चाललंय ते आपण बघतोय. योग याचा अर्थ असा जोडणे. युज धातूचा मूळ अर्थ जो आहे तो जोडणे. कशाशी जोड आहे? त्या भगवंताची होणारी जोड आहे. त्या भगवंताला जाणून घ्यायचं आहे. तो परमात्मा आहे, त्याला जाणायचं आहे. आणि ज्याच्यामुळे जोडला जातो त्याला म्हटलेलं आहे योग. मग कोणता योग? ज्ञानाच्या माध्यमातून, कर्माच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून, योग साधनेच्या माध्यमातून, उपासनेच्या माध्यमातून. आणि तुम्हाला कशाने साधता येईल? ते सगळे योग भगवंतानी त्यामध्ये गीतेमध्ये व्यक्त केले. प्राधान्याने त्यांनी यज्ञ संकल्पना मांडताना या सगळ्याचा विचार एकत्र केलेला आहे. एकत्र, एका पाठोपाठ एक. म्हणून 13 यज्ञाची संकल्पना भगवंतानी मांडलेली आहे. द्रव्य योग आहे, ज्ञान योग आहे, तप योग आहे, इंद्रिय संयमन योग आहे, आत्मसंयमन योग आहे, पतंजली योगसूत्रानुसार असणारा योग आहे. आणि त्या सगळं जरी असलं तरी सुद्धा माऊली असं म्हणतात, मला कोणता योग प्रिय आहे? नाम योग हा मला प्रिय आहे. मी नामाच्या होणं जे कोणी करत असेल ते, म्हणजे कर्माला प्राधान्य दिलं. हे योग सगळे सांगितले ना, तर कर्मानुसार सांगितले. यज्ञ सांगितलं तर, आणि यज्ञ म्हणजे तो योग. यज्ञ हा मार्ग आहे, ही क्रिया आहे. यज्ञ मंडप, ऋद्वीज हे नाही केवळ देवयज्ञ मांडलेलाच आहे त्यांनी, तो वेदांनी पण दिलेला. मग हिते योग काय म्हणायचंय देवाला? असा योगक्षेम म्हणजे काय करतो? योग इथे अर्थ भगवंताला म्हणायचंय अप्राप्य ते प्राप्त. अप्राप्य आहे, तुम्हाला जे सहजासहजी मिळणारच नाही, मिळत नाही, ते समजा मिळालं तर त्याचा क्षेम आहे. योगक्षेम म्हणजे कोणाचा आहे? तर ज्या काही मिळत नाही ते मिळालं आणि त्याचा क्षेम म्हणजे मी त्याचं रक्षण करतो. क्षेम करणं म्हणजे रक्षण करणं आहे. माझी संकट दूर होणं हा एक प्रकारचा व्यावहारिक पातळीवरती म्हणता येईल. हा योगक्षेम आमचा भगवंतानी व्हायला हवा. नरसिंह मेहतांच्या चरित्रामध्ये सुद्धा आहे. मुलीच्या लग्नाच्या वेळेला त्यांना उपस्थित झालेल्या अडचणी भगवंतानी कशा स्वरूपाने पाहिलं. योगक्षेम एक महत्वाची फार मोठी गोष्ट असते आणि त्याच्याकडे मात्र साधक लक्ष देत नाही. धर्म पालन, धर्म विचार, धर्म आचार यातून
संपत्ती मिळत नाही, संपत्ती मिळणारही नाही, पण साधकाच्या वेळेला एक गोष्ट सुद्धा कमी पडत नाही. हे महत्वाचं असतं. साधकावर जेव्हा जीवनात तो जीवन क्रमणा करत असतो त्यावेळेला त्याला काहीही कमी पडत नाही. ही व्यवस्था तो करतो, तो योगक्षेम आहे. हा व्यावहारिक पातळी. पण ज्या वेळेला अनन्यता सांगितले, क्षेम हे चिंतयाम सांगितलंय, त्यावेळेला हाही अर्थ इथे अपुरा पडेल. मग काय प्राप्त? योगामधलं कोणती गोष्ट प्राप्त? योगामध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे. भगवंताचं भक्ती प्रेम प्राप्त होणं. भगवंताचं, परत म्हणतोय, मला माझं नको प्रेम, भगवंताविषयीचं प्रेम जे असतं ते भगवंतच देत असतो. त्यावेळेला साधकाची भावना जरी असेल, तदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पयत. हे गोविंदा, तुझी वस्तूच मी तुला समर्पण करतोय. माझं यात काही नाहीच आहे, तूच दिलेलं आहेस, तुझंच तुला समर्पण आहे. पण आम्हाला मिळाल्याचं सुख नसतं, आम्हाला नाही त्याचं दुःख असतं. त्याचा परिणाम आम्हाला जे प्राप्त झालं तिकडे दुर्लक्ष होतं. मग भगवंताला अभिप्रेत आहे की हे ज्याच्या सर्व वृत्ती, जो सर्व वृत्तीने हा योग क्षेमू असावा, तयाचा मदसी पांडव पडिला पांडवा, जयाच्या सर्व भावा आश्रयो मी. असं ज्याला वाटलं त्याचा योगक्षेम मी वाहत असतो. भार वाहतो हा अर्थ खरा अभिप्रेत नाहीये. म्हणतील हा भार वाहतो, भार कसला आलाय, कोणाला भार आहे? भार जर असता तर त्यांनी केलं असतं का? त्यालाही आनंद आहे आणि घेणाऱ्यालाही आनंद आहे. मग अप्राप्य प्राप्य काय? अप्राप्य जे आहे ते भगवत प्रेम आहे. भगवंताविषयीच असलेलं प्रेम जे आहे ना, ते आपल्याला प्राप्त होत. अनन्यश्चिंतयन्तो असतो तेव्हा. आणि ते झालं तर ते टिकलं पाहिजे ना. गंमत बघा कशी आहे. भक्त प्रल्हादाला, भक्त आहे, भगवंतानी त्याच्यासाठी अवतारही धारण केला. नरसिंह पुराणामध्ये ही गोष्ट आलेली आहे. 4 भावंडांमध्ये शेवटचा धाकटा मुलगा हा प्रल्हाद आहे. आता देवाचं दर्शन झालं, याला वर मिळाले, देवानी त्याला दिले, देवाने सांगितलं माग, यांनी मागितलं, त्याला दिले, आनंद झालाय, सगळ्यांना आनंद वाटलाय. गंमत अशी झाली, सगळं झाल्यावरती नरसिंह अवतार संपला, पण घडलं काय? ही इतर भावंड म्हणाली, प्रल्हादा, हे काही जरी झालं असलं तर त्या श्रीहरीने हे असं विलक्षण रूप घेऊन आपल्या वडिलांना दगा फटका केलेला, मारलेला. नरसिंहांची आता जयंती चालू आहे.
मग त्याचंही जरा चरित्र पराक्रम पाहायला पाहिजे. हा सप्ताह ना फार छान आलाय. नरसिंहाची आहे, सोनू आमा दांडेकरांची जयंती परवाच झाली, देशमुख महाराजांची पुण्यतिथी, सगळं एकत्र आहे एका वेळेला. रामानुजाचार्यांची जयंती आहे. हे सगळं किती सुंदर एकत्र आलेले बघा. आता ते भावंड म्हणाली नाही प्रल्हाद हे काही बरोबर झालेलं नाही. ज्या पद्धतीने आपल्या वडिलांना मारलं त्याच्याबरोबर युद्ध करायला पाहिजे. झालं वृत्तीप्रमाणे ते सगळे जण युद्धाला निघाले. आता प्रल्हादांनी जावं का? पण नाही, त्याला त्यांच्या बरोबर होते म्हणून जावं लागलं. मग सांगा, मिळालं ना, समजलं ना, श्रीहरी आहे, तूच सगळ्यांना उपदेश केला होतास ना, तूच सगळ्यांना सांगत होता ना, या जगात केवळ तो आहे, मग युद्धाला का गेलास? बुद्धी पुन्हा तीच राहील. कोणत्याही पातळीवरती जरी साधक गेला तर तीच बुद्धी राहील हे सांगता येत नाही कोणत्याही क्षणाला. ही परिस्थिती आहे, त्याचीच नाही, आपली सुद्धा तीच आहे. वेळ आली की देवानी काय केलं आमचं, आम्ही इतकं करून, आम्ही इतकं करू. छोट्या छोट्या गोष्टी इतकं तो करत असतो की त्याला वाटतं आता मी पुढे येऊच नाही. मग पण जो त्याच्यात गुंतत नाही तो तेवढा पुढे जातो. योग आहे तो. हिते भगवंताला अभिप्रेत असं असावं, माझं भक्ती प्रेम, माझं भक्ती प्रेम. म्हणून आमच्या सुदामांनी काय केलं, रुक्मिणी देवीने ऐश्वर्य दिलं, एक मूठ पोळ्याची घेतली प्रसाद ब्राह्मणाचा, अनंत हस्तानी त्याला सुवर्णाची नगरी प्रदान केली. पण मग तो काय सांगतोय, हे क्षेम असतो, हा क्षेम, म्हणून दोन्ही उदाहरणं सांगतोय. काय त्यांनी सांगितलं, देवा हे वैभव घेऊन जा, मी घेणार नाही, मला ते नको, त्यात मला तू गुंतवूच नकोस, मी त्यासाठी तुझ्याकडे आलेलो नाही, तू द्यावस म्हणून काही आलोच नाही. हा, पत्नीची इच्छा होती हे मान्य आहे मला, पण ते सगळं घेऊन जा. उपोषण केलेलं आहे. आमची आंदोलन उपोषण कशासाठी आहेत बघा, आमच्या भक्ताचं उपोषण कशासाठी आहेत? देवा हे मला देऊ नकोस, हे तू घेऊन जा आणि तूच घेऊन जा. 42 दिवस उपोषण, 42 दिवस. तूच करता आणि करविता, तूच दीपक, तूच प्रकाशक, तूच दीपक आहेस, तूच प्रकाशक आहेस, तूच तूप आहेस, तूच त्या ठिकाणी आहेस. आरती कशी करू गोपाळा? गोपाळा, तुझी आरती आम्ही कोण करणार रे बाबा? तूच सगळंच आहे, तुझंच सगळं, तुझंच ते, मग आम्ही कोण आहोत? आम्ही कोणी नाही. आरती कशी करू गोपाळा? हे जे मिळालेलं आहे ते हे मिळतं, हे टिकवण्याचं काम जे आहे ना ते भगवंत करतो. ते प्रेम, तो आनंद. आणि शेवटी काय घडलं त्या स्थितीमध्ये, आमच्या सुदामजी जिंकले, देवाला हरावं लागलं, सगळं घेऊन जावं लागलं.
पोरबंदरला, द्वारकेच्या इथे पोरबंदरला जवळ ही सुदामाची नगरी होती. पोरबंदर हे सुदामाची नगरी आहे, अजूनही आहे तिथे. त्याचा आश्रम पोरबंदरला आहे. काय त्याच्या ठिकाणी वैभव असतं. आणि ज्या साधकाला या घटना कळतात आणि तिथे गेल्यानंतर त्या भूमीला पाय लागल्यानंतर त्याच वेळचा आनंद त्याला मिळाल्यासारखं जे वाटतं तो योगक्षेम. तोच आनंद त्याला वाटत असतो, कारण तो भगवंताचा आनंद आहे. भगवंत तोच आनंद त्याला प्रदान करतो. आम्हाला वाटतं असं कसं होईल, हे काहीतरी म्हणू देत ना, काय लोकांना म्हणायचं ते म्हणू देत. पण आपल्याला तो तिथे त्या भूमीला पाय लागल्यानंतर होणारा जो आनंद आहे तो योगक्षेम आहे, आनंदासाठी आहे, प्राप्ती येते. मुख्यस्तु कृपा लेशात्वा. मुख्य कोणती गोष्ट आहे? ही भगवंताची कृपा. मग देव म्हणतात मी सगळं त्याच पाहतो. कोणाचा? जो अनन्य चिंतन करतो, अनन्य आहे. क्षणभरही तो मागे राहत नाही. आता तीच उलटी गोष्ट बघा अनिकेत. आपल्या पुराणात अनेक उदाहरणं दिसतील. बलिराजा मानायला तयार नाहीये, पण जेव्हा साक्षात वामन रूपाने विष्णू आले, हे शुक्राचार्य महाराज त्याला सांगतायत, तेव्हा त्याच्या बुद्धीत काय परिवर्तन झालं? तो म्हणतोय मी नाही त्यांना परत पाठवणार, आणि मी शब्द दिलेला आहे, मी तुम्हाला दान 3 पावलं भूमी देईन. आणि तुम्ही म्हणता तसा साक्षात विष्णू आला असेल तर माझं भाग्यच आहे, मी का नाही म्हणू. आता बुद्धीचं रक्षण केलेलं आहे, परिवर्तित झालेलं आहे. मग आधी एवढं केलं कशाला? सगळं हातात घेतलं, सगळी विश्वसत्ता त्रिभुवनाच्या हातात घेतली, आणि ज्या वेळेला साक्षात समोर आहे, समजलंय, तरी तो देतोय. म्हणतो नाही मग मी हे करणार, देणारच. आणि म्हणून लगेचच्या लगेच तो म्हणतोय तिसरं पाऊल कुठे ठेवू? या देहावर ठेवा म्हणाल्या बरोबर विंध्यवती पत्नी येऊन म्हणते, तिथे बुद्धीला सावरलंय कसं बघा. जेव्हा यांना तू क्षमा कर, अरे तूच त्रिभुवनाचा अधिपती, या देहाचाही अधिपती तूच, कारण पंचमहाभूताचा आहे ना. हा देह कुठला आला त्याचा? हा देह माझा म्हणतात. त्यांच्या हातनं चूक होते, त्यांना क्षमा कर आणि तू आहे याचा स्वीकार कर. वास्तविक असं आहे, प्रत्यक्ष त्यांनी त्याच्या डोक्यावर पाऊल ठेवलेलं नाही. हा पिक्चर सीन तयार केलेला आणि करतात लोक, ठेवलेलं नाही पाऊल. भगवंत इतके निष्ठुर आहे थोडेच? विचार करण्यासारखा भाग आहे. आम्ही विचारच तो बघत नाही. भगवंत असं कसं करतील? जो सर्वस्व देतोय, दिलं म्हणतो, तो म्हणाला, म्हणेल ना तो, त्याचं काय बिघडलं, म्हणेल तो. पण प्रत्यक्ष जेव्हा तिला तिने सावध केलंय त्याला, तो केवढा महत्वाचा भाग आहे. हे खरं पत्नीचं कर्तव्य. नुसतंच कायद्यानी पत्नी माझा हक्क आहे म्हणून नाही. संसारामध्ये कसं असावं त्याची उदाहरण आहे.
आमचा अधिकार, आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, काय काय नवीन नवीन शब्द सुंदर येतात आणि आम्ही गुंततो त्याच्यात. त्यासाठी हा विचार पाहणं गरजेचं आहे, चिंतन करणं आवश्यक आहे. योगक्षेम आहे तो, योगक्षेम अप्राप्य, भगवंताचं प्रेम अप्राप्य, ते सहजासहजी कोणाला मिळत नाही. म्हणून संत वारंवार सांगतात, तुझे भक्ती सुख द्यावे मज प्रेम, जडो तुझे नाम माझे मुखी. अरे ते नाम घेतानाचा जो आनंद रस स्वाद आहे ना, ते घ्यायला आमचं मन बुद्धी चित्त त्याच्याशी समरस असल्याशिवाय प्राप्तीच होत नाही. त्याच्याशी समरस, भगवंताशी समरस. आणि हे जेव्हा समरस होत ना, आणि त्यालाच खरं त्या नामातनच प्रगट होत असत, ते अमृत आहे. अमृत म्हणजे मृत्यू येणार नाही असं नाही, सदैव ताजेतवान, सदैव मृतवत न होणार ते ज्ञान आहे, ती भक्ती आहे, ते कर्म आहे. हे सगळं त्याच्यामध्ये येऊ शकत. ते कधी मृतच होत नाही, ते अमृत आहे. पेय घेऊन आमचं त्या ठिकाणी, पेय घेऊन आमचं ते असं एखादा द्रव पदार्थासारखं घेऊन आमचं ते होत नसत, ते अमृत नाही. हे अखंड मिळत असत. आणि म्हणून भगवंत म्हणतात, माझा सगळं प्रिय काय नाम आहे. नाम आलं तर ते टिकणं, आणि टिकलं तर ते अखंड राहणं, याला भगवंताची कृपा, केवळ त्याच्या कृपेने, केवळ त्याच्या कृपेने, अन्यथा नाही. कशी असते एक एक गोष्ट, त्याच्यावर उदाहरण सांगतो. महाराजांच्या जीवनातलीच आहे, देशमुख महाराजांच्या. देशमुख महाराज त्यावेळच्या काळाप्रमाणे, म्हणजे 1908 साधारण धरू ते 42 पर्यंत, एक समाजामधलं अत्यंत सुप्रतिष्ठित अधिकारी, परमार्थी असं असलेलं एक व्यक्तिमत्व होत. दासगणू महाराज त्याच वेळेला झालेले, पण दासगणू महाराज त्यांच्यापेक्षा लहान होते. योग असा शेवटच्या काळात पाहण्याचं भाग्य मला लाभलं दासगणू महाराजांना पंढरीत. माझ्या अंदाजाने 66-67 ला दासगणू महाराजांनी देह ठेवला. दासवांच्यामुळे मात्र या गोष्टी आम्हाला लाभल्या. आणि दासगणू महाराजांच्याकडून असं कळालं होतं त्या वेळेला, कधी आधीच्या काळात, त्याच्याही आधीच्या काळात महाराज असताना त्यांना कवित्वाची देणगी होती, भगवंताची कृपा होती, कवित्व करायचं सुंदर. साईबाबांच्या सान्निध्यात होते, त्यामुळे त्यांनी मग त्या वेळेला काय केलं तर कवित्व करायचे. पण महाराजांनी पहिलं करत होते ते लावणीकारच होते बर का पहिले. पण साईबाबांच्या कृपा प्रसादामुळे ती जिव्हा, ती बुद्धी, ते विचार तरंग, काव्य तरंग सगळे परमार्थिक झाले. महाराजांचा ज्ञानेश्वरीचा अधिकार, अमृतानुभवाचा अधिकार
म्हणून त्यावेळेला त्यांनी अमृत अनुभवावरती काही लिखाण केलं. एक त्यावेळेचा प्रघात होता, सामाजिक स्थिती होती. काय होती स्थिती? तर पुरुषांनी जर स्त्रीचं वेश करून काम केलं ते बघायला जायचं नाही. म्हणून बालगंधर्वांची नाटकं सुप्रतिष्ठित लोक पाहत नव्हते. इतकंच काय, टिळकांनी सुद्धा टाळलं होतं. पण शेवटी काही लोकांच्या आग्रहाने पाहिलं, त्यांनी बालगंधर्व पदवी दिली. शापित आहे म्हणाले, हा मुलगा शापित आहे. आणि तसंच झालं. शेवटचा काळ त्या घोराबाईच्या नादामध्ये सगळा शापितपणा चढ गेला. देशमुखवाडीत त्यांचं घर होतं. नागोगोऱ्यांचं घर आहे ना, त्याच्या समोरच्या बाजूला पुढच्या रस्त्यावर. तस हे लावणीच्या ह्याच्यात असल्यामुळे त्यावेळेच्या समाजामुळे यांना पंढरीत नाही बाहेर एक कोणी स्वीकारत नव्हतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, दासगणू महाराजांनी, ते सगळे त्यांचे एक शिष्य परांजपे म्हणून होते. ते परांजप्यांना त्यांनी सांगितलं, तुम्ही महाराजांच्या इथे प्रवचनाला जाता, ते माझं लिहिलेलं आहे ते तुम्ही घेऊन जा. त्यांना दाखवा, काही चुकत असेल तर सांगा, मी त्याप्रमाणे दुरुस्त करतो. कारण येणार नाहीत हे माहिती होतं ना, आपल्याला येऊन देणार नाहीत माहिती होतं. म्हणून त्यांनी केलं काय, त्यांच्या बरोबर पाठवलं. आषाढी झाली आणि ते आलं. देशमुख महाराज म्हणाले, त्यांनी लिहिलंय का, राहू देत म्हणा, मी काही नाही बघितलंच नाही. त्यांनी एक निरोप झाला, दुसरा निरोप झाला, तिसऱ्या निरोपाला दासगणू महाराज आहे पत्र त्यांच्या संग्रहात, ते महाराजांना पत्र लिहिलं. मुलगा एकदा परीक्षेत नापास झाला. महाराज, मुलगा तर परीक्षेत नापास, परत परीक्षा देऊ नये का, परत परीक्षा देऊ नये का? आणि जर त्याच्यात काही सुधारणा झाली असेल तर ते आपल्या सख्या थोर मंडळींनी उदाहरून पोटामध्ये घेऊ नये का? बाकी भगवत इच्छा. ते पाहिलं आणि कार्तिकेला पंढरीत जाण्यापूर्वी तपासलं. आणि ज्या वेळेला ते कार्तिकेला पंढरीला गेले तेव्हा पहिल्यांदा गेले पांडुरंगाची धूळभेट होत होती बर का. म्हणजे आम्ही तो पाहिलाय 72-73 पर्यंत, तो वेळ धूळभेट होत होती. गेल्या गेल्या पंढरीच्या इथे जाऊन पांडुरंगाच्या इथे नमस्कार करून मग मुक्कामी जायचं. धूळभेट होत होती तेव्हा. आता नाही राहील, आता काहीच नाही. तर त्यांनी तिथे ते केलं आणि लगेच त्यांच्या वाड्यावरती गेले. दासगणू महाराज आपलं त्यांच्या त्या ओसरीत बसले होते. धोतर होतं, उपवस्त्र उपरणं असलं नसलं सारखं. आता सोडलं होतं सगळं त्यांनी. महाराज, देशमुख महाराज, दासगणू महाराज, अनंतराव आठवले प्रवचनाला, कीर्तनाला कधीही शर्ट घालून बसलेले नाही. उपर्ण, धोतर उपर्ण. कीर्तन सुद्धा अनंतरावांची कीर्तन सगळी जी जी पाहिली ऐकली ती सगळी अशीच. प्राचार्य होते, अधिकारी होते, विद्वान आहे, पण
आचाराचा प्रभाव काय झालं. आणि महाराज आले आणि त्यांनी बघितलं देशमुख महाराज आले. आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यात व्हायला लागले. महाराज आपण मला निरोप द्यायचा नाही. आमच्याकडनं चूक होत होती, आम्ही आलोय. हे तुमचं लिखाण उत्तम आहे, अजूनही तुम्ही त्याच्यामध्ये अमुक काय सांगायचं ते सांगितलं. महाराजांनी स्वीकारलं. म्हणून आपल्या दिल्लीमधनं काही वर्ष तिथे जाण्याचा प्रघात होता. दासगणूंच्या घरी दर्शनाला जाण्याचा प्रघात होता. अशा पद्धतीने त्यांनी केलं योगक्षेम. अशा वेळेला त्या बुद्धीचं रक्षण करणं, तो योग काय असतो तो. आणि महाराजांनी दिला. आणि त्याच्या पुढला परिणाम काय झाला माहितीये का? आहे त्यांच्या चरित्र ग्रंथात, दासगणू महाराजांच्या त्यांनी दिलेले देशमुख महाराजांचं चरित्र काव्याबद्दल लिहिलेलं आहे. केवढा आनंदाचा भाग आहे बघा. त्यांचं चरित्र, महाराजांचं चरित्र देशमुख महाराज, दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे. हा एक प्रकारचा भगवत शक्तीचा आविष्कार. आणि म्हणून भगवंत म्हणतात, अशांची बुद्धी मी भ्रष्ट होऊन देत नाही, तो योगक्षेम हा मी त्या ठिकाणी वाहत आहे. हा विचार त्यांनी सांगितला. आणि त्या ठिकाणी त्याविषयी माऊली असं सांगतात, तया माझ्या सायुज्याची चाड, तरी तेची पूर्वी कोड, का सेवा म्हणती ती आड, प्रेम सुये. असे जे भक्त असतात त्यांची सगळ्या इच्छा माझ्याकडून कळत न कळत पूर्ण करतो. मग त्या पूर्ण करणं म्हणजे त्याच्या सेवेचं फळ देतोय का? नाही. त्या इच्छेमध्ये तो जीव अडकू नये, त्याही इच्छेत तो जीव अडकू नये हा भगवंत विचार करतो, ती देतो. आणि ती योग्य असेल तर देतो बर का, उगीच चौगीच देत नाही. पण मी सामान्य पातळीवर विचार करताना काय करतो, अरे एवढं सगळं केलं पण हे देवानी करायला काय बिघडत होतं, माझं तेच नाही. अरे आत्ता पात्रता नाही म्हणून तुला दिलेलं नाही, पण जे द्यायला हवंय ते दिलं. त्याचं चिंतन काय केलं बाबा? पांगळलो देवा आता नाही हात पाय. अभंगामध्ये म्हणतात महाराज, अरे हात दिलेत, पाय दिलेत, सगळं केलेलं आहे भगवंताने, पण आम्हाला नसलेल्याचं दुःख आहे, असलेल्याचं सुख अजिबात नाही. त्याला काय करायचं? आणि देव तिथे म्हणतात, असं जे असतं ते प्रेम जे आहे ते मी प्रेम, सायुज्यता म्हणजे माझं विषयीचं प्रेम. मुक्ती नाहीये ती मुक्ती नाहीये. तिथे मुक्तता म्हणायचं नाही. आणि म्हणून आपल्याला हा भाग त्याच्यामधला समजून घ्यायचा आहे. आणि हे जेव्हा होतं तेव्हा मी त्या ठिकाणी बघत असतो आणि त्यावेळेला मी हे सगळं करायला काहीही मागे पुढे पाहत नाही. म्हणून अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील की भगवंत काय करतो. काल असं आपण पाहिलं
चोख्यासाठी ढोरे ओढी, जनाबाईचे दळण दळी. आपणच जर मागे वळून पाहिलं एक एक वेळेला आपल्या स्वतः मध्येच आत्मचिंतन करताना, अरे त्यावेळेला एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या कशा आपल्याकडून, कोणी केल्या, कशा केल्या, का केल्या, काही सांगता येत नाही. ते जे असत तो करता करविता तो परमात्मा असतो, तोच करून घेतो आपल्याकडून. आणि याला फार महत्व आहे. आणि यासाठी मत विषयी भगवंताला म्हणायचंय माझ्या विषयीचं प्रेम. हे प्रेम कसं असतं, दोन प्रकारचा विषय आपण तो काल पाहिला. एक भाग कुठला येतो त्यात, भगवंताविषयीच वाटणार प्रेम, भगवंताविषयी वाटणार प्रेम, तद्रूपता. त्याच्या नामात, त्याच्या गुणात, त्याच्या पराक्रमात, त्याच्यात लीलांमध्ये तादात्म्य होणं. आणि जितकं तुम्ही त्याच्यात तादात्म्य होत जाता तस तो तिथे साकार होतो, कुठल्याही रूपाने बघा, किती रूपाने बघा. तद्रूपता. मग तो मद्रूप होतोय, परमात्मा म्हणतो मी स्वीकारलं बाबा तुला. आणि त्या दोन्हीचा संयोग होतो. त्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येतं, चिद्भाव जागृत होतो. चिद्भाव हा स्वतःच्या स्वतःला जाणवणारी चैतन्यपूर्ण गोष्ट असते. ती इतरांना दाखवता येणारी नसते, पण इतर अनुभूती घेऊ शकतात. ते चैतन्य शक्ती. आणि यासाठी आपण अखंड सावधच असावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी सांगतात आपल्याला संत मंडळी, सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी रे, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी रे. सावध होऊन करा, बेसावधपणे. जमलं तर जमलं, झालं तर झालं, केलं तर केलं, आणि कोणी मला काही म्हणावं म्हणून कर नाही. तिथे आम्हाला पूर्णपणे सावधगिरीच हवी आहे. हे आम्हाला जेव्हा जमतं, ते आम्ही जेव्हा जमवतो, त्यावेळेला आम्हाला त्याच्या सान्निध्यात राहता येतं. भगवंताची अनुभूती येणं, आणि भगवंताची अनुभूती येणं ही सुद्धा त्याची कृपा असते, संतांची कृपा असते, गुरूंची कृपा असते. या सगळ्याचा संयोग आहे ती सायुज्यता. माऊली म्हणतात ही सायुज्य जोडी, सायुज्यता म्हणजे ही सगळ्याची गोष्ट आहे. सायुज्याची चाड तरी तेची पूर्वी कोड, मी ते सगळं पुरं करून देतो. म्हणजे ही देवाची असलेली प्रतिज्ञा असं या ठिकाणी मला वाटतं. आणि म्हणून आपल्याला या विचाराकडे पाहताना मात्र आपल्याला कसं बघायचंय इकडे सांगितलं. आणि हे काय आहे इथे, नित्य अभियुक्ताना, नित्य पाहिजे, अखंड पाहिजे. काल आहे आज नाही, उद्या असेल असं नाही, परवा. आणि यासाठी एक गोष्ट तिथे असते,
आपली साधना, आपलं तो चा करता परमात्मा असतो, तो करून घेत असतो. मी करत नाही, तो परमात्मा करून घेतो. मग प्रश्न असा पडतो, मग प्रारब्ध कुठे येतो? प्रारब्ध प्रत्येकाच्या जीवनात आडवं येतच असत. भक्त प्रल्हादाच्या जीवनात काय झालं? प्रारब्धच होत अगोदरच. भगवंत प्रगट होईपर्यंत, गंमत बघा, परमात्मा प्रगट होईपर्यंत प्रारब्ध होत, पण तो त्यात परमात्म्याला धरून राहिलेला आहे. तो डळमळीत झाला नाही. सर्वत्र आहे का? आहे. त्याच्याशिवाय नाही. तुम्ही कुठेतरी वडिलांना, एका राज्याधिकारीला सांगायचं, पिताश्री आहे, ज्याला भगवंताचं नाव घेतलं तर अशाला सांगायचं हे चुकतंय. आंधळ्या मागे आंधळे गेल्यासारखं चाललेलं सगळ्यांचं, असं वागू नका. श्रीहरीच सर्वत्र, श्रीहरीच करतो चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. ही सत्ता त्याची आहे. माणसाची देव चालवी अहंता, आणि वृक्षाचेही पान आले ज्याची सत्ता, मीची एक करता म्हणून या. माणसाची देव चालवी अहंता, ही तो त्या ठिकाणी करतोय. आणि वृक्षाचेही पान आले ज्याची सत्ता, मग राहिली अहंता कुठे? कुठे राहिली अहंता म्हणतात? त्या वृक्षाचं पान सुद्धा हलवण्याची सत्ता ज्याच्या हातात आहे. तुका म्हणे विठो भरला सभाही, तया उणे काही चराचरी. हे जेव्हा आम्हाला समजेल, त्याच्यामुळे प्रारब्ध कुठे असतं आणि देवकृपा कशी असते याचा भेद करता आला पाहिजे. ध्रुवाचंही तेच आहे. सापत्न माता बोले पर्यंत प्रारब्ध आहे. उपासनेला प्रारंभ झाला. आपल्या पितामहांनी, आपल्या लोकांनी कशी उपासना केली आईनी सांगितलं, त्याच मार्गावरती तो गेला. भगवंत प्रगट झाले तोपर्यंत त्याचं प्रारब्ध होत. पण प्रारब्ध आहे म्हणून त्यांनी देवाला सोडलं नाही. आपल्याला आडवं येणारच आहे. म्हणून लोक काय म्हणतात आम्हाला, तुमचं झालं बाबा बरं, तुम्हाला केलं देवानी, आम्ही तुम्ही देवाच्या जवळचे, आम्ही नाही ना, म्हणून आम्हाला वारी जमली नाही. असं नाही. जे जमतंय ते करा ना, जमतंय ते करा. प्रारब्ध आपलं तसंच असतं. आता एक उदाहरण द्यायला नको तरी देतो, तुम्हाला माहितीच आहे ना. मी कॉलेजला लागलो आणि काय वेड पडते. अगदी लहान असताना आम्ही आपले सोनूमामांची प्रवचन कीर्तन या आपल्या कार्तिक महिन्यात नूतन मराठी हायस्कूल मध्ये होत होती, समोरच्या इथे अपळण चौकात पलीकडल्या आश्रमाच्या शेजारी. आत्याबाई आम्हाला लहान असताना घेऊन जायच्या आणि ते प्राचार्य आहे, असं कीर्तन करतात, ते ऐकतात, ते बोलतात छान वगैरे वगैरे. तुम्ही डोक्यामध्ये बसलेलं आपणही तसंच करावं, कॉलेजला नोकरी करावी. कॉलेजला लागलो नोकरीला. पहिल्यांदाच गेलो आलो आणि त्यांना कळालं तिथे तुमच्या अधिकाऱ्यांना की वारी करणार आहेत.
लगेच गर्जना झाली. वारी बिरी नाही बर का इथे काही. इथे काम ऍडमिशनचा सीझन असतो, तुम्हाला वारीला जाता येणार नाही. मन झालं खट्टू, आता काय करायचं म्हटलं, तेवढ्यासाठी आलो. मामांना कसं जमतं, मग आपल्या ते कुठे माहिती आहे, ते प्राचार्य आहेत आणि आपण साधे आहोत. पण ते नाही, त्यांना जमतंय, मग मला का नाही, मलाही तसंच करता येईल ही भूमिका. खट्टू झालं मग. जाऊ देत म्हटलं, आता आपण सापडलोय त्या प्रारब्धाने आलेलं आहे, येऊ दे. 8-10 दिवस अगोदर त्यावेळेला किती 20-25 कॉलेजेस. व्हायचं कसं माहिती का, विद्यापीठात एक शिपाई पत्रक घेऊन सायकलवर निघायचा. ते व्हॉट्सअप, ते फोन, ते काहीही नव्हतं. तो एकदा टांग मारायचा सायकलवर की सगळ्या कॉलेजमध्ये घेऊन संध्याकाळी विद्यापीठात पोहोचायचं. ते आमच्या कॉलेजमध्ये तो परिपत्रक घेऊन आला. परिपत्रक माझ्याच हातात पडलं. विद्यापीठाच्या डिस्क्रिप्शन हॉलिडे मध्ये आषाढीची सुट्टी दिली. झाला, मला आनंद वाटला, बरं झालं म्हटलं आता सुट्टी मिळाली. दुसऱ्या दिवशी रविवार, म्हणजे माझे निदान एकादशी तरी अंतरायचे नाही. तर आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही, ते परिपत्रक आनंदाने ठेवून दिलं, मी बोललोच नाही काय. त्यांची बडबड सुरू ऐकली, त्या विद्यापीठाला कळतं का नाही, अमुक नाही का, काम एवढी असतात आणि आता सुट्ट्या घेतात. तुम्ही परिपत्रक वाचलं का? वाचलं म्हटलं. मग म्हणाले सुट्टी नाही बरं का तुम्हाला पण. बर, ठीक. आदल्या दिवशी 2 दिवस अगोदर विचार, काय काम आहे म्हणजे मला सुट्टी नाही, सगळ्यांना मला नाही म्हणतात, माझ्याकडे काम असेल तर सांगा. सांगितलं आणि फटाफट जेवढा वेळ देता येईल तेवढा देऊन उरकून मी दशमीला पंढरपूर गाठलं. रात्ररात्र एकादशी गेल्या, द्वादशीला सुट्टीत परत आलो. आनंद ओसंडलेला. पंढरी झालं का? झालं म्हटलं. मग म्हणाले काम कोणी करायचे? टेबलावर पाहिलं नाहीत काम आहे, तयार करून गेलो तुम्ही त्यावेळेस. मगच गेलो. गप्पा बसल्या. भगवंताची लीला अशी. 8 साली रिटायर झालो. 9 साली ते फर्ग्युसनची, ते कोण, ते आपले सगळी मुलं कोणती, सूर्यवंशी वगैरे, तो कोण दुसरा नेहमी येणारा क्षीरसागर ना, ती सगळे जण आले. पण अरे बरं झालं म्हणजे आलात, आता सुट्टी मिळाली ना. अहो कसलं आलंय सर, काही नाही, सुट्टी या वर्षीपासून बंद झाली. रेकॉर्ड आहे. मी असेपर्यंत सुट्टी विद्यापीठाच्या यादीत आहे, रिटायर झालोय आणि त्या क्षणाला सुट्टी रद्द झाली. आता याला कोणी काय केलं? भगवंतानी माझी योजना ठेवली ना, रक्षण केलं ना. नवलीला एकच म्हटलं होतं, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी. आणि त्या नेमात मी एक काय धरलो होतो, ते प्रमाणाने करत होतो. आषाढी कार्तिकी भक्त जन येते. आषाढी कार्तिकी एकादशी म्हटलेलं नाहीये त्याने. वेळ आता परवाच गेल्या वर्षीच प्रसंग आला, इतका आजारी पडलो, छातीत पाणी झालं, आल्यावर कळलं नाही त्या एकादशीला. पण नंतर जाऊन मी दर्शन घेऊन आलो आषाढीतच. हे देवानी केलंय नेम चालवी माझा. ही देवाचा क्षेम आहे, हे योग आहे आणि हा क्षेम आहे की रक्षण केलं. हे करणारा परमात्मा असतो. असंच रक्षण आपलं परमात्म्याने करणाराच आहे. करावी प्रार्थना करायची कारण नाही, कारण त्याचं प्रतिज्ञा आहे. तेव्हा या महाराजांच्या उत्सवाच्या प्रसंगाने भानुदास महाराजांनी, भानुदास म्हणजे पवार आपले महाराजांचे विणेकरी होते तेव्हापासून
किती वर्ष ते करत होते बघा. त्याच्या अगोदर गुरव होते आणि तरुण होते, चित्रशाळेत काम करायचे ते. तेव्हापासून जे यायचे ते अखंडपणे शेवटपर्यंत इथे वारीला यायचे. पण वारीला आले तरी सुद्धा इथे वीणा घेऊन असायचे. शेवटी त्यांनी एकच धरलं. काही प्रसंग असे चढ उताराचे आले उत्सवा संदर्भातले, नवीन नवीन लोकांच्या नवीन नवीन कल्पना, जुनी लोक कमी झाली की नवीन लोकांचं फावतं, ते म्हणतील ते करावं. भानुदास महाराजांनी तिथे बोलवून घेतलं आणि काळभोवांची समाधी आहे ना, तेव्हा हा रस्ता मोकळा होता. त्या काळभोवांच्या समाधीपाशी बसलो आम्ही, बोलत बसलो. आणि आपलं अक्षय तृतीयेचं भजन झाल्यावर आज तुम्हाला सांगतो म्हणाले. काय झालं बुवा, चला म्हणाले. तिथे आले, महाराजांच्या समोर उभं केलं आणि म्हणाले एकच सांगतो. त्यांना काय सगळ्यांना बोलायचं, कारण असं मी सेलके देशपांडे वेगळा विषय मांडत होते. त्यांना तिथे ते बोलले नाही, मला तिथे बोलले. त्यांना काय म्हणायचं ते मुलगे, मी तुम्हाला एक सांग, मी आणि तुम्ही असेपर्यंत उत्सव हा 8 दिवस होणार आणि कोणी द्या देऊ नका, करा करू नका, या येऊ नका. आपण इथे फक्त यायचं, उभं राहायचं, महाराजांच्या समोर प्रार्थना नाम घेत बसायचं. बरं म्हटलं, झालं तर बरंच आहे, पण होईल तिथपर्यंत. पुढे मी तरी एकटा काय करणार आहे म्हणते. नाही म्हणाल्या, महाराज बघतील काय करायचं ते. तुम्ही तिथे आत्ता जसं त्यांना धरून ठेवलं त्याच विचाराला, त्यासाठी मी तुम्हाला महाराजांच्या समोर आणलं. आणि एकादशीला काही झालं तरी प्रवचन सेवा ही तुम्ही करायची. काही वेळेला त्यांनी महाराजांचं ऐकलं, महाराजांच्या बरोबर राहिलेले. मला काही वेळेला म्हणाले, भास होतो की महाराजच हे मला सांगतायत काही, तेव्हा तुम्ही हे करायचं, तेवढं लक्षात ठेवा. म्हटलं महाराजांनी करून घ्यावं, मी करण्याची तयारीचा विषय नाहीये माझ्याकडे काही, मला तुम्ही करून घ्यावं एवढं त्यांना मी प्रार्थना करतो. हो म्हणाले, तेवढं करा. यासाठी जीव तडफडतो, बाकी काही नाही. आणि यासाठी आपल्या ह्या उद्देशाने कसं असू दे ते चालू दे आहे तोपर्यंत. पुढचं पुढे त्यांच्याही मनात असेल तसं घडेल, भगवंताची इच्छा असेल तसं घडेल. खूप चढ उतार पाहिले, इथलेही पाहिले, अनेक गोष्टीतले पाहिले. असं ती देवाची इच्छा, सगळं दर्शन त्यांनी दाखवलं एक प्रकारचं, असं मी म्हणेन. या मूर्ती सुद्धा पहिल्या बसवलेल्या मूर्ती पळवल्या गेलेल्या. आपल्या दिंडीत माधवराव मोघे होते, त्यांनी पहिल्या बसवल्या. त्यामुळे ते मोघे कर्म करणारे माधवराव मोघे ते दिंडीत चालत येत होते. महाराजांची समाधी बांधली, त्या मूर्ती त्यांनी बसवल्या आणि एक दिवस त्या चोरीला गेल्या. ही अवस्था झाली. मग त्यांचा मुलगा सुधाकर मोघे 1 वर्ष तसंच गेलं, कोणाचं हो कोणाचं नाही करत. पण मी इतका स्वतंत्र नव्हतो की मी म्हणेन तसं कोणी ऐकलं नसतं. मग तो आला, म्हणाला आमच्याच वडिलांनी बसवलं, त्या मला माहिती आहे, माझी इच्छा आहे बसवायची, परवानगी द्या. घे म्हटलं, चल कर. लगेच त्यांनी 15 दिवसात त्या ह्या आत्याच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बसवल्या. ही भगवंताची लीला, ज्याला त्याला प्रेरणा भगवंत देत असतो आणि हा योगक्षेम वाहत असतो. आपण फक्त भगवंताशी नतमस्तक होऊन अखंडपणे त्याच्या चरणाशी सेवा करावी, सद्गुरूंच्या चरणाशी करावी, संतांच्या चरणाशी करावी, अभेद्यता धरावी त्या ठिकाणी. तेव्हा त्याचा कृपा प्रसाद हा आपल्याला प्राप्त होत असतो.
तो प्रसाद सर्वांनाही प्राप्त हो एवढी प्रार्थना करून आजचा विषय संपवूया. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायण समर्पयामि. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय. भगवान श्री स्वामी महाराज के जय. सद्गुरु केशवराव महाराज के जय. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ.